जर मुली आपल्याकडे बघत असतील तरच दाढी कटिंग करायला अर्थ आहे, नाहीतर आंघोळ करणं बी व्यर्थ आहे. प्रेम करायला तर मी पण गेलतो, पण काय रा मध्येच भूक लागली, आलो घरी परत जेवायला. भरपूर जेवा. अहो तुम्ही रात्री दारू पिऊन आलता काय? नाही नाही. काय नाही, सहज विचारलं. अरे तू बाथरूम मध्ये का ऑटोमॅटिक बल लावलाय का? नाही हो. रात्री मी ना दरवाजा उघडला ना तर लाईट लागली आणि दरवाजा बंद केल्यावर बंद झाली लाईट. अहो तुम्ही फ्रीज मध्ये मुतला का काय? कोणीतरी खोटं तरी आय लव्ह यू पाठवा, वाचून झाल्यावर शप्पथ डिलीट मारेल. परश्या जर विहिरीत उडी मारणार होता तर आर्चीकडे जाताना आंघोळ करून का गेला? 10 रुपये दे. की चीज? लोक इतिहास लिहितात आणि येडे लोक इतिहास घडवतात. हे मावशी लाव गॅंगसाठी गाणं. म्हणून मी लय येड्यावानी करते. म्हणून मी लय येड्यावानी करते. फॉलो करून आणि फॉलो करणाऱ्यांनो झालेत का नाही सेलिब्रिटी? काय आहे अजून 200, 300, 203. बाहेरच्या देशात हुशार मुलगा असेल तर म्हणतात ही इज व्हेरी टॅलेंटेड आणि आपल्या इथं म्हणतात लय 12 बोर्डाचे इकून खाईन. डब्ल्यू ढूंढना है, कबड्डी खेल रहा है. जॉक्स, सॉरी. अभी वो डब्ल्यू तो मिल नहीं रहा है, तो एक काम करते हैं ना, वी ढूंढते हैं ना. वी काय को ढूंढ रहे हैं हम लोग? वो क्या है ना, डब्ल्यू से पहले वी आता है ना, ST. रंग बघून प्रेम करू नका, कारण लाल मुंग्या काळ्या मुंग्यापेक्षा जोरातच चावतो. काही मुलींचं एका वायफाय सारखं असतं, किती जरी मोबाईल कनेक्ट झाले ना तरी त्यांना घंटा फरक पडत नाही. आलो 5 मिनिटात आलो. काय रे मोन्या कुठे चालला? आलो रे मॉल मध्ये जाऊन. तिथं माकडांना एंट्री नाही म्हणून तर तुला घेऊन नाही जाते. पहिली लोक नातवंड व त्यांची मुलं बघून स्वर्गवासी व्हायचे, पण मला एक प्रश्न पडलाय, मला माझ्या बायकोचं तोंड बघायला मिळतं का नाही काय माहिती. कसं आहे, सुकी वेळ सोडली तर या जगात सुखी कोणच नाही, आणि साधा डोसा सोडला तर या जगात साधं कोणच नाही. पोट भरून जेवा काय? पोट भरून जेवा. मी तुम्हाला आमंत्रण दिलं नव्हतं ना? नाही, ती तुझी चुकी आहे रे, त्याला मी काय करू? आमटी काय रे? पूर्वी लग्न ठरलं का नाही, पत्रिका छापून आल्या का नाही, ते पहिला देवाच्या दारी ठेवा जायचं. आता पत्रिका छापून आले की पोलीस स्टेशन, कलेक्टर ऑफिस, प्रांत यांच्याकडे द्यायला. अरे पेपर कैसे गया तेरा? अरे पेपर तो आते जाते रहना, आज वाली मैडम ने देखी तू ना झेड़ी झेड़. तुला एक सांगू? सांग की. तू जर माझी झाली नाहीस तर मी मरून जाईल ग. 87 वर्षानं. लगीन केलं की पोरं होत्यात आणि बिना लग्नाची? बिना लग्नाची बी होत्यात की. तुला कशी पाहिजे? मला दोन्ही बी चालतात.
पायथन बघितलं का पायात? काय दिवस आलेत. पहिली लाट, दुसरी लाट, तिसरी लाट. शाळेला आपण जमिनीवर राहतो की समुद्रात हेच कळत. आमची दहशत तर त्या पोरीने विचारा त्यांचा बॉयफ्रेंड म्हणतो आधी याला ब्लॉक कर नाही मी तुला ब्लॉक करतो. क्या कर रहे हो? क्या कर रहे हो? कॉपी क्यों कर रहे हो मेरी? कॉपी क्यों कर रहे हो मेरी? मैं चूतिया हूँ. हाँ वो पता है मेरे को. भावांनो, प्रयत्न तोपर्यंत करा जोपर्यंत तुम्ही ब्लॉक होत नाही. हमें तो आपनों ने लुटाए गेरों में का दम था. काय राव जी अपन तीच बनली जिसका अकाउंट फेक था. प्रेमात आत्महत्या करू नका. एखादी नाही म्हणाली तर एखादा टावर बघा, त्यावर चढा आणि विचार करा. गाव खूप मोठे आहे, आपण दुसरे पाहू. लगेच खाली उतरा आणि कामाला लागा. तसा मी लई साधा, सरळ आणि भोळा आहे. फक्त माझा अंतरात्मा मला ग बसू देत नाही. सारखं म्हणतोय उठा मालक उठा, काहीतरी कांड करा. आयुष्य हे काश्मीर सारखं झालंय. सुंदर तर आहे पण राडेच राडे. फक्त मोबाईललाच माहिती असतं की आपला मालक किती गुणाचा आहे ते. तुला माहितीये जिथे आपल्याला इज्जत नसते तिथे आपण जायचं नसतं. मग तू उद्यापासून घरी नाही. तुला बघून जे फिलिंग येते ना ते दुसऱ्या कुणाला बघून येत नाही. तुला बघून गेलो. तिच्या गल्लीत पोरं 10 गाड्या घेऊन फिरतात पण ती याचा अवधवर पित आहे. थोडं नालाय का ना असलंच पाहिजे म्हणजे बावकीने आदाल नाही लागेल. माझ्या रे नादाला लागून. तू जादूगर आहे ना? आणि मला जर का जादूगर बनायचं असेल तर मला काय काय खावं लागेल? चिप्स चुला अजून अजून काही नाही. समोसे. हा ते बी. अजून अजून वडापाव. वडापाव. औरंगजेब बोल पटकन बोल. थांब म्हणा, तो काही शेजार राहतो का माझ्या? कडी वाजवली किती बायका तुला? असं आहे का सर? कसं आहे ना सर, दुसऱ्याच्या पर्सनल मॅटर मध्ये आपण लक्ष घालायचं नाही. तुमचं जोशी मॅडम बरोबर काय? अरे असे किती पण येऊ दे रे, सगळ्या वर ढकलतो आपण. डंक लगावे हाय जवानी. बाप्या मी सगळे केलो फक्त एकच करायचं राहिलोय. बहुतेक गु खायचं राहिलाच वाटतं. तू आज जरी दुसऱ्याची झाली ना तुला आज पण माझ्या आयटम म्हणूनच ओळखते. ऐक ना माझ्यासाठी एक कोकणा घे ना. जेवण झाल्यावर माया देतोय जोरात ढेकर आणि मायाला बघून पोरी म्हणतात बघ कसा जेवतोय माझा 100 एकर. अण्णा हसला स्वर्ग दिसला. कडू आहे पण सत्य आहे. स्वतःचं सॅनिटायझर असेल ना तर पिचिक आणि दुसऱ्याचा असेल तर पचॅक पिचिक. सांग ना करशील का माझ्याशी लग्न? मी चहा खूप छान बनवते. चहासाठी लग्न कशाला, टपरीच टाकणं एवढा चांगला चहा बनवते तर. हॅलो हॅलो भाऊ कुठे? काय नाही, मित्रांसोबत आलतो. काय झालं? विषय झाला तुझी आधी पळून गेली. तुम्ही मारा प्रपोज, आम्ही सिंगलच बरे. मौसम आहे मस्ताना गर्लफ्रेंड नसताना. मौसम हाय मस्ताना गर्लफ्रेंड नसता.
पहिले मी अभ्यास करत नव्हतो, मग मी हुशार मुलांसोबत राहणं चालू केलं. आता ते पण अभ्यास करत नाही. 80% मुलींकडे बॅकअप बॉयफ्रेंड असते, त्यालाच त्या बेस्ट फ्रेंड म्हणतात. मी घरच्यांचा कधीच विश्वासघात केला नाही, कारण घरच्यांनी माझ्यावर कधीच विश्वास ठेवला नाही. जेवढं दुःख कोरोना भाऊ बोलले होत नाही, त्याच्यापेक्षा डबल दुःख पूर्ण आंटी बॉलर होते. ज्यांच्या लग्नात आपण फुल एन्जॉय करायचा विचार करतो ना, नेमकी तीच कार्टी पळून लग्न करतात. तरीच्या चोळीला सोन्याचं लावते बटन आणि गर्लफ्रेंडच्या पैशावर रिचार्ज करणं हे माझं अजून पण दुसरं स्वप्न आहे. मग पहिलं स्वप्न काय? गर्लफ्रेंड बनवणं. तुम्ही किती पण केस कलर करा, ती वेळी भाऊच्या टाकल्यावरच फिर आहे. गैरसमजामध्ये नका राहू. तुम्ही आमच्यासाठी एवढे पण खास नाही जेवढे तुम्ही स्वतःला समजता.